नमस्कार, मी अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बघणार आहोत हटवा खिचडी किंवा याला डाळ खिचडी असेही म्हणतात. तेच तेच खाऊन रोज जर कंटाळा आला असेल तर ही खिचडी नक्की बनवून पहा. चला तर मग खिचडीला सुरुवात करूयात. या इथे मी मिक्स डाळी घेतलेल्या आहेत. साधारण मी अर्धा फुलपात्र आहे तर ह्या डाळी घेतलेल्या आहे. मध्ये तुरीची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या मिक्स डाळी तुम्ही इथे घेऊ शकता. आणि जेवढ्या डाळी घेतल्या तेवढेच मी इथे तांदूळसुद्धा घेतलेले आहेत. शक्यतो जो तांदूळ आहे इथे मी बासमती घेतलेला आहे, पण शक्यतो याच्यासाठी तुम्ही चिकट होणारा जो आहे, आसट होणारा भात आहे तर तो तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून घेऊयात. धुतल्यानंतर धुण्यापूर्वी आपल्याला याला भाजायचे आहे आणि भाजत असतानाच यामध्ये आपल्याला थोडीशी दाणा मेथी आणि सोप घालायची. मी साधारण अर्धा चमचे इथे सोप आणि दाणा मेथी घेतलेली आहे. तर एकतर दाणा मेथी आणि सोपेने याची चव तर खूप छान लागते, सोबतच पोट साफ होण्यास मदत होते. आता इथे मी भाजल्यानंतर स्वच्छ हे 2 पाण्यात धुवून घेणार आहे. भाजल्यामुळे काय होतं की आपली जी डाळ खिचडी आहे तर ती छान आसट शिजण्यास मदत होते. आणि आता याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 मिरच्या कापून आपल्याला हे भरपूर पाणी टाकून शिजत ठेवायचं आहे. मी साधारण इथे 4 शिट्ट्या काढणार आहे आणि 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघूयात पुढची रेसिपी. तर इथे 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आपला जो भात आहे, डाळ आणि भात, तो तयार आहे. तर आता ही कढईत आपल्याला तेल गरम करायचं आहे 2 चमचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडासा हिंग घालायचा आहे. जिरे आणि मोहरी तडतडली की आपल्याला यामध्ये हिंग घातल्यानंतर आपण इथे भाज्या चिरून घेतलेल्या होत्या तर त्या आपल्याला घालायच्या आहेत. यामध्ये गाजर, आलू, टोमॅटो, पत्तागोबी, सिमला मिरची, या इथे तुमच्याकडे वाटाणे, बीन्स, फ्लॉवर किंवा ज्या आवडत असतील भाज्या त्या इथे वापरल्या तरी चालतील. तर या आपल्याला काही वेळ तेलावरती परतून घ्यायच्या आहेत. परतत असताना ह्यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ पण घालायचे आहे, जेणेकरून आपल्या भाज्या आहेत त्या लवकर शिजतील. तर आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे पावभाजी मसाला थोडासा घेतलेला आहे, 1 चमचा तिखट घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचा सांबार मसाला घेतलेला आहे, चमचा धने पावडर घेतलेली आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे. पावभाजी मसाला आणि सांबार मसाल्यामुळे आपल्या डाळ खिचडीला, हटवा खिचडीला एक वेगळा स्वाद येतो. यामध्ये तुमच्याकडे कुठलाही एक मसाला असेल वापरला तरी चालेल. तर या इथे आता आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी गरम पाणी घालत आहे. गरम पाणी घातल्यानंतर आपल्याला त्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. साधारण मी इथे 1 मोठा कप पाणी घातलेलं आहे. अर्थात आपल्याला ही हटवा खिचडी किती पातळ बनवायची आहे तर त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं. आपण जो तयार शिजवलेला डाळ आणि भात आहे तर तो ह्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि छान काही वेळ झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर यावरती आपल्याला लिंबू पण पिळायचं आहे. तर ती व्हिडिओ इथे स्किप झालेली आहे. वरून आपल्याला छान तूप टाकायचं आहे, एकदम मिक्स करायचं आहे, कोथिंबीरही घालायची आहे. तयार आहे आपली हटवा खिचडी किंवा ह्याला डाळ खिचडी असेही म्हणतात. पोळी भाजी करण्याचा कंटाळा आला असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे. आजारी व्यक्तींसाठी सुद्धा ही गरम गरम खिचडी तुपांसोबत आणि पापडासोबत सर्व करा. हटवा खिचडी कशी झाली सांगायला विसरू नका. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील. भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.